हालेलुया, हालेलुया. ही वेळ बोधवचनाची आहे प्रियानो, आणि आजचं जे बोधवचन आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 1 ते 4 वचन आपण वाचूयात. 1 ते 3 पर्यंत आपण वाचूयात वचन. मी वाचतो तुमच्यासाठी. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले, आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. हालेलुया, हालेलुया. मागच्या टायमाला मी तुम्हाला विश्वासाविषयी थोडक्यात सांगितलं होतं, मार्क 11 ते 20-24 वचनातून. आणि त्यामध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी बोललो होतो प्रियांनो, की ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो, विश्वास ठेवून प्रार्थना करतो, 2 प्रकारच्या विश्वासाविषयी मी बोललो होतो. आणि आपण म्हणतो तशा प्रकारे घडणारा एक विश्वास, आणि दुसरं म्हणजे आपण प्रार्थनेमध्ये जे मागितलेलं आहे ते आपल्याला मिळालेलंच आहे असं ज्यावेळेला आपण विश्वास करतो ते आपल्याला मिळतं, ते आपल्याला प्राप्त होतं. या 2 गोष्टी मी तुम्हाला मागच्या टायमाला बोललो होतो, आणि त्याच विश्वासाविषयी आपण आज पाहणार आहोत. आणि या अध्यायामध्ये, या मत्तेकृत शुभवर्तमानाचा 8वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपण आता वाचलं की एक कुष्ठरोगी आहे, आणि तो कुष्ठरोगी येशूकडे येत आहे प्रियांनो. आणि येशूकडे तो येत आहे, तो म्हणत आहे, काय म्हणत आहे तो? 2ऱ्या वचनापासून आपण वाचा. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाय पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी तो कुष्ठरोगी येशूकडे येत आहे, तो त्याच्या पाया पडत आहे. म्हणजेच काय, की तो नतमस्तक होत आहे, स्वतःला नम्र करत आहे येशूजवळ. आणि तो काय करत आहे, की तो येशूला काय म्हणत आहे, की जर येशू तुमची इच्छा असेल, जर प्रभू तुमची इच्छा असेल तर मला बरं करण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, की येशूने त्या ठिकाणी काय बोललेलं आहे, की तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला. येशूने त्याला स्पर्श केलेला आहे व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. असं म्हटल्यानंतर लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झालेला आहे. हालेलुया. येशू ज्या वेळेला लोकसमुदायाला शिक्षण देत असताना आणि येशूविषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुष्ठरोग्यानं ऐकल्या होत्या प्रियानो. हालेलुया. आणि ज्या वेळेला येशू चमत्कार करतो, येशूनं चमत्कार केलेले आहेत, आणि तो लोकसमुदायाला शिक्षण देत असताना हे सर्व काही त्या कुष्ठरोग्याच्या कानावरती या बातम्या गेल्या होत्या. आणि त्या बातमीच्या द्वारे त्याच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला होता. हालेलुया. त्याच्यामध्ये काय झाला होता, एक विश्वास निर्माण झाला होता. आणि त्या विश्वासाच्या द्वारेच तो येशूकडे आला, आणि त्याच्याजवळ तो नतमस्तक होत आहे, स्वतःला नम्र करत आहे, त्याच्या पाया पडत आहे प्रियानो. हालेलुया. खरं तर त्या काळामध्ये कुष्ठरोग्याला परवानगी नव्हती, की म्हणजे असं पब्लिकमध्ये येणं वगैरे, लोकसमुदायामध्ये येणं. पण तो धाडसानं, विश्वासानं तो येशूकडे येत आहे, या अपेक्षेनं, या आशेनं येत आहे, की येशू मला या गोष्टीतून, या कुष्ठातून मला 100% बरं करणार म्हणून. हालेलुया. आणि तसंच त्याच्या विश्वासानुसार घडून आलेला आहे. ज्या वेळेला तो प्रभूला म्हणत आहे, की आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात, त्यावेळेला येशू देखील त्याला बोलत आहे, तू काय, शुद्ध हो. त्याला स्पर्श केला, आणि त्या ठिकाणी माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो असं येशूनं म्हटल्यानंतर लागलंच त्याचं कुष्ठ गेलेलं आहे, आणि तो बरा झालेला आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया. आज आपल्या देखील जीवनामध्ये आपण कधी कधी येशूला असा प्रश्न करतो का, किंवा येशूला असं आपण बोलून दाखवतो का, होय प्रभू, तू समर्थ आहेस माझ्या परिस्थितीतून तू मला बाहेर काढण्यासाठी. होय प्रभू, तू समर्थ आहेस माझ्या सर्व आजारातून तू मला बरं करण्यासाठी. हे कधी कधी आपण परमेश्वराला बोलून दाखवतो का? हालेलुया. जर दाखवत नसाल तर प्रभूला हे शब्द बोलून दाखवा, की प्रभू, तू समर्थ आहेस माझ्या सर्व परिस्थितीतून तू मला बाहेर काढण्यासाठी. होय प्रभू, तू समर्थ आहेस माझं सर्व कर्ज, माझा आजार, विकार, माझ्या सर्व चिंता तू दूर करण्यासाठी. केवळ तूच समर्थ आहेस. हालेलुया. या कुष्ठरोग्यासारखं ज्या वेळेला आपण त्या प्रभूसमोर नम्र होऊ, आणि हे विश्वासाचे शब्द ज्या वेळेला आपण त्याला बोलून दाखवू, त्यावेळेला त्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. हालेलुया, हालेलुया.
या ठिकाणी त्यानं काय केलेलं आहे, तुम्ही समर्थ हा शब्द बोललेला आहे प्रियानो, आणि त्याच्या शब्दाप्रमाणे घडून आलेला आहे, त्याच्या शब्दाप्रमाणे त्याला प्राप्त झालेला आहे. हालेलुया. आज ज्या वेळेला आपण देखील येशूकडे ही गोष्ट बोलू, होय प्रभू तू समर्थ आहेस, त्यावेळेला आपल्या देखील शब्दाप्रमाणे आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत किंवा ज्या ज्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा आहे, गरज आहे, त्या गोष्टी घडल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया. आपल्या शब्दाप्रमाणे घडल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ते आपल्या मुखानं कबूल करायचे आहे, होय प्रभू तू समर्थ आहेस. विश्वासानं कबूल करायचं आहे, होय प्रभू तू समर्थ आहेस मला सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. या आपण 1 मिनिट डोळे बंद करूया आणि आपण कबुली देऊयात प्रियानो, विश्वासानं कबुली देऊयात. आज तुमच्या घरामध्ये, आज तुमच्या जीवनामध्ये ज्याही काही परिस्थिती असतील, त्या परिस्थितीविषयी आपण कबुली देऊयात, विश्वासानं कबुली देऊयात प्रियानो. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या सर्व परिस्थितीतून, आजारातून, समस्येतून, अडचणीतून, विकारातून, कर्जातून, सर्व समस्येतून, सर्व भीतीतून, सर्व दडपणातून मला मुक्त करण्यासाठी, बरं करण्यासाठी प्रभू तू समर्थ आहेस. मी विश्वासानं घोषित करतो, मी विश्वासानं कबूल करतो की तू समर्थ आहेस. मला या सर्व परिस्थितीतून, माझ्या सर्व चिंतेतून मुक्त करण्यासाठी, मला बरं करण्यासाठी केवळ तू समर्थ आहेस. आमेन. आमेन. हालेलुया. देवबाप करो आणि सर्व वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.